स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये। मी सध्या उभा आहे शिरोळ मधल्या पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावरती। गेल्या आठवड्यात जो धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली होती। नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं। काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती। या शिरोळ बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिलेली होती आणि या वाढत्या जलपर्णीचा जो काही धोका आहे तो या बंधाऱ्याला या ठिकाणी निर्माण झाला होता। मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी या ठिकाणी साचून राहिली होती। त्याचबरोबर बंधाऱ्याचे बर्गे देखील काढले गेले नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि यामुळे या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता। मात्र याकडे पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं या ठिकाणी या शिरोळ बंधाऱ्याचा काही भाग जो आहे तो काही भाग वाहून गेल्याचं या ठिकाणी आपण पाहायला मिळते। पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या वरती इथला म्हणजे नागरिकांचा रोष आहे हे त्यांच्या इथल्या बोलण्यातून कळून येतं। काही लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागावरती ठामपणे आरोप केले आहेत की त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे। त्यांच्यावरती कारवाईची देखील मागणी केलेली आहे। कारण जर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बंधाऱ्याकडे वेळीच लक्ष दिलं असतं, जलपर्णी हटवण्यासाठी प्रयत्न केले असते, तर कदाचित हा बंधाऱ्याचा जो काही भाग ढासळलेला आहे तो ढासळा देखील नसता असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। या ढासळलेल्या बंधाऱ्यामुळं इथं मोठं नुकसान झालंय। कारण इथल्या शिरोळच्या मागे असणारे धरणगुती, नान्नी, हरोली ही जी काही गावं आहेत, शिरडोन वगैरे, ही गावं इथल्या पंचगंगा नदीच्या पाण्यावरती इथली शेती अवलंबून आहे। आणि मग जर असंच पाणी बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे असंच पाणी जर पुढे गेलं, पुढे वाहत राहिलं तरी काही काळामध्ये शेतीला देखील पाणी न पुरण्याची त्यांची भीती या ठिकाणी व्यक्त होताना दिसून येत आहे। दरम्यान आज शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या बंधाऱ्याच्या कोसळलेल्या भागाची, बंधाऱ्याच्या वाहून गेलेल्या भागाची पाहणी केली आणि त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ठामपणे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि तात्काळ जो वाहून गेलेला भाग आहे त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करून हा बंधारा नागरिकांसाठी लवकरात लवकर कसा खुला करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्वरित 50 लाखांचा निधी देखील मंजूर केलेला आहे। अशा पद्धतीनं हा जो काही बंधारा वाहून गेला आहे यामुळे इथल्या नागरिकांचं, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। जर वेळीच इथल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं असतं तरी ही बंधाऱ्याचं जे झालं नुकसान आहे ते टाळता आलं असतं। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। केके न्यूज साठी मी कुणाल कांबळे, शिरोळ।